येस, लेट्स हॅव अ टॉस. टॉस सेरेमनीसाठी संतोष भाऊ वेट करतायत. ECS ईगल्स वर्सेस टायटन्स 11. प्ले इज द कॉल. आणि पहिल्या चेंडूवर मनीषनी एक चांगला ड्राईव्ह मारलेला आहे. सॉरी, या ठिकाणी ऑन ड्राईव्ह मारलेला आहे मनीषने आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. मित्रांनो, ग्रुप बी ची ही सेकंड मॅच आहे ज्यामध्ये चिंतामणी वॉरियर्स यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रमेशचा पुढचा चेंडू. वाव, बिग आडेड अपील, पण पंचांनी सांगितलेला नॉट आउट. आमचे नवीन पंच आहेत जे ही पहिली मॅच ऑफिशिएट करत आहेत. वेलकम श्रीकांत सर, स्वागत आहे. लेग बाईसच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाणार आहे. ECS ईगल्स आणि टायटन्स 11 मध्ये टॉस होत आहेत. 2 बॉल 2 धावा. काय काय अरे सर, तर काय ॲज ऑलवेज फेअर अँड लवलीचे ब्रँड अँबॅसेडर बनले असते, पण काय करणार, SRKनी तो स्लॉट बुक केला ना, तर सरांसाठी ऑलवेज डोर ओपन आहेत. गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. सो दॅट्स अ डॉट बॉल. अंकित टॅन होतोय, यासाठी आपल्याला गोव्याला जावे लागतं, पण इथे फॉर्च्यून इव्हेंट्स अंकित स्वतः या ठिकाणी चटके खातोय, पण मॅचची लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. थँक्यू. ट्रॉफीज आपल्या चमकत आहेत, हे सोन्याची ट्रॉफीज आहेत. टॉप एज आहे, चान्स विकेट कीपर नाही, फिल्डरला पण नाही आहे. कॅच ड्रॉप झालाय अनफॉर्च्युनेटली. लाईफ लाईन. Noted, thank you. ECS Eagles have won the toss and they have decided to field first. All the best for the next match. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकच धावा. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 4 धावा. बिनबाद 4 धावा. स्लो बट स्टेडी स्टार्ट. या ठिकाणी अर्थातच स्पार्टा संघ जो अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो, पण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आहे. हर दिन अलग आहे, काही हरकत नाही. स्पार्टा मध्ये चांगले खेळाडू आहेत. रोहित यादव जी के बेटे रोहित. येस येस, पटापट होईल. सध्या हॅलो, पंचांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. चिंतामणी Oh, difficult chance for the wicket keeper there. Just 1 run added. एक धावा अजून जोडल्या जातील. या एका धावाने धावांची जी संख्या आहे ती 5 वर पोहोचलेली आहे. 5 विदाउट लॉस. व्हेरी स्लो स्टार्ट. अभि तुम्ही बघितलं असेल की पॉवर प्लेचा त्यांनी अजिबात उपयोग केलेला नाहीये. जे गरज असते पॉवर प्ले मध्ये कमीत कमी एक चौकार किंवा 10-12 रन तरी ऍटलीस्ट पाहिजे, पण उत्कृष्ट गोलंदाजी चिंतामणीच कडनं. एक्सपेक्टेशन्स खूप जास्त आहे स्पार्टा 11 संघाकडून, पण या ठिकाणी कौतुक करावे लागेल चिंतामणी वॉरियर्स, द वे दे हॅव स्टार्टेड ऑफ दिस इनिंग्स. एक चांगली बॉलिंग साइड अशी आपण ओळखू शकतो चिंतामणीची. बॉल लँड्स इन अ सेफ झोन. आणि आउट. आणि अशा प्रकारे हा पहिला फटका, पहिला झटका स्पार्टा या संघाला.
अभिच्या मार्फत. आणि पुढचे फलंदाज आले आहेत संजय, जे नॉन स्ट्राईकवरती असतील. थर्डला आउट झालेले आहे. 2 रन कंप्लीट झालेले, तिसऱ्याला आउट झालेत ते. Batsman सुधीर पुढचे सुधीर. सुधीर यादव, जे नॉन स्ट्राईकवरती असतील, जे नवीन फलंदाज आहेत स्पार्टा या संघाकडनं. ओ गुड एफर्ट बट कॅच या ठिकाणी कन्वर्ट झालेला नाहीये. लाईफलाईन या ठिकाणी मिळते सुधीरला. मनीष. इट वॉज मनीष. सुधीर नॉन स्ट्राईकवर आहे. मनीषला 2 रन हा हा. Nice shot by Manish, asking for the second run and easy 2 runs taken. With this 2 run score now moves on to 11 runs. 11 धावा, 1 गडी बाद. बॉल किती झाली? 3 ते 4.5 ना माहोल असाच असतो ऑफिस मध्ये पण आणि क्रिकेट फील्ड वर पण आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण. पंचांनी निर्णय द्यायचा. बॅट्समॅन हा विराट बॉल असेल. मनीष हा विराट बॉल आहे, लक्षात बरोबर, ठेवायचं आहे. तुम्हाला चौकार किंवा षटकार मारायचा आहे. हा विराट बॉल असेल. गुड शॉट, स्लाइस्ड इट अवे टुवर्ड्स द डीप पॉइंट रिजन आणि बघायचं आहे. Oh my God, big wicket, big blow for Sparta. Sudhir is out. Sudhir is unfortunately run out and he departs. खूप मोठा झटका या ठिकाणी स्पार्टा 11 साठी आहे. येस, फक्त रनआउट और मायनस रन नाही आहे, लक्षात घ्यायचंय. कॅच आउट और बोल्ड हे दोनच पॉसिबिलिटीज मध्ये. सुशांत इज द न्यू मॅन इन. चलिए, थैंक यू, बहुत अच्छी पावभाजी थी भैया, थैंक यू, बहुत बढ़िया. बस खुश रहिए और ऐसे अच्छा काम करते रहिए और स्माइल करते रहिए. यस यस भैया, संभालिए, तवा गरम है. Oh, there is a chance and good catch taken. Well done रोहित. अजून एक विकेट या ठिकाणी स्पार्टा 11 साठी. ही थोडीशी नाजूक आणि गंभीर परिस्थिती झालेली आहे, बट गुड फॉर्च्युन्स फॉर चिंतामणी वॉरियर्स. बघा काय सुंदर टिपलेले आहेत आमच्या दोन्ही कॅमेरामॅन्सनी हा क्षण. साहिल अँड अनिकेत, थँक्यू. 2 ओव्हर 12. 3 wicket goes down. व्यंकटेश वँकी आणि नैनेश इज द न्यू मॅन इन. नैनेश भाई, थोडं धावायचंय, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं, म्हणजे हा रन पण येतील असे. नैनेश भाई थँक्यू. नैनेश भाई स्ट्राईकवर असणार आणि सुशांत नॉन स्ट्राईकला आहे. थँक्यू सो मच आमची संपूर्ण केटरिंग टीम. आणि आता स्ट्राईकवर असणार आहेत आपले नवीन फलंदाज नैनेश. द्या बाबा.
And unfortunately, Nanesh is out. Sorry. Oh, nice ball. That's a very good looking delivery by Venki. चला या एका धावाने आता धावा पोचलेल्या आहेत ते लकी नंबर 13 वर. 13 वर 4. 13 for 4. स्पोर्ट्स नेक्स्ट इंडिया, थँक्यू सो मच ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इव्हेंट एक्झिक्यूट केलेला आहे. इव्हेंट्स अकॅडमी आणि रिटेल स्पोर्ट्स नेक्स्ट इंडियाचा शॉपवर आपण विजिट करू शकतात आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट्स इव्हेंट्स बद्दल आणि अकॅडमी बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त होतील. सॅन्टाक्रूज वेस्टला आहे स्पोर्ट्स नेक्स्ट इंडियाचा शॉप. या ठिकाणी चांगला फटका, कॅश तर बिलकुल नाही आहे. एक धावाने या ठिकाणी धावा पूर्ण करतोय. सो सुशांतनी एक धावा आता पोचवल्या 14 धावांवरती एका धावाच्या मदतीने. 14 धावा, 4 गडी बाद. टिक 3:30 वाजण्यासाठी 5 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटं इनफॅक्ट बाकी आहे. 3:20 झालेले आहेत पण धावा फक्त 14 झालेल्या आहेत. 14 वर 4. फुल टॉस डिलिव्हरी बट स्लो डिलिव्हरी होती. इंटेन्शनली वेंकीने एक चांगला रिलीज केला. 15 धावांवरती आता धावांची संख्या असणार आहे. What a shot! That's elegantly played away towards the sweeper coverage and good fielding in the deep. Good work, good fielding. स्कॉर्पियन्स आणि कमला मिल्स यांनी फोटोशूट साठी यायचं आहे. स्कॉर्पियन्स आणि कमला मिल, स्कॉर्पियन संघ आणि कमला मिल यांनी फोटो सेशन साठी यायचं आहे. स्कोर स्कोर 18-18. संघासाठी चिंतामणी या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं अंतिम षटक घेऊन येत आहेत प्रसाद. प्रसाद प्रसाद संघासाठी 14 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रसाद. स्ट्राइक वरती आहेत सुशांत.
निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात प्रसाद यांच्याकडनं. सुशांत स्ट्राईक वरती आहेत. सुशांत जे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत स्पार्टा या संघासाठी. सुंदर स्ट्रोक पण फक्त एकच धाव. चांगला थ्रो, व्हॉट अ थ्रो, स्ट्रेट टू फिल्डर. स्ट्राईक वरती आहेत संदेश. या इनिंगचा शेवटचा षटक चालू आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आणि धावसंख्या झालेली आहे 18 19 ना. सुंदर स्ट्रोक आणि हा चौकार. सो 24 धावा झालेल्या आहेत आणि हा मोठा फटका, पण कॅच घेण्याची संधी अर्थातच उकललेली आहे आणि जातो चेंडू. वन बाउंड. सुशांत स्पार्टा. वन बाउंड ओव्हर द फेन्स. चौकार. MKC चौकार. 28 धावा, 28 रन्स. लास्ट बॉल. अभि बहुतेक फिल्डर वरती जरा उन्हाचा प्रभाव जरा जास्तच पडला होता म्हणून ते त्यांना जज करता नाही आलं. एक्झॅक्टली. अगदी बरोबर सांगितलं मिलिंद. बिकॉज जजमेंट थोडीशी चुकली आणि दॅट इज द रिझन बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्रीच्या इथे. 4 धावा. तेवढाच फायदा सुशांत यांना, त्यांना आणि त्यांच्या संघासाठी. नाही त्या चांगला फटका. यावेळेला देखील चूक झाली. चेंडू जातो बाउंड्रीच्या इथे आणि 4 धावा. 4 रन. MKC चौकार. लागोपाठ 2 चौके. सो टोटल धावा झालेल्या आहेत 32. जिंकण्याकरिता 33 रन्स पाहिजे चिंतामणी वॉरियर्स. ऑल द बेस्ट. आणि या ठिकाणी आपल्यामध्ये खूप चांगला सहकार्य यावर्षी आपल्याला लाभलेला आहे द निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी, ज्यांच्या माध्यमातून आज पॅव्हिलियनच्या इथे फ्री बेसिक हेल्थ चेकअपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्लेयर्स, सपोर्टर्स आणि फॅमिली मेंबर्स यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज आपल्याला जर बेनिफिट घ्यायचं आहे तर कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्याशी संपर्क साधायचा आहे. वन्स अगेन थँक्यू टू द निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी. मॅनी थँक्यू सर. थँक्यू सो मच फॉर युअर जनरस सपोर्ट. अशा करंट पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण या ठिकाणी सर्व प्लेयर्ससाठी हा जो बेसिक हेल्थ कॅम्प आयोजित केलेला आहे, आपलं मनापासून धन्यवाद, आभार, थँक्यू. फिल्डिंग टीम स्पार्टा लवकरात लवकर मैदानात उतरायचं आहे. स्पार्टा आपल्याकडे वेळेचे बंधन आहे. याच्यानंतरचा सामना होणार आहे ह्याच्यानंतरचा सामना आहे टायटन्स विरुद्ध ECS ईगल, ज्यात ECS ईगल यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आता चालू असलेला सामना आहे चिंतामणी वॉरियर्स विरुद्ध स्पार्टा, ज्यात चिंतामणी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि त्यांना आता स्कोर स्पार्टा या संघाने दिलेला आहे 33 धावांची गरज. चिंतामणी या संघाला अगर ही मॅच जिंकायची असेल आणि आपली विजयाची गळागळ पुढे चालवायची असेल तर त्यांना 24 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे, जे या मोठ्या ग्राउंडमध्ये काहीच शक्य नाहीये. इझिली चेजेबल आहे. पंचांना विनंती आहे की त्यांनी लवकर लवकर मॅच सुरू करायची आहे. चिंतामणी
बॅट्समन तुमचा एक राखीव खेळाडू इकडे पाहिजे, चिंतामणी. चिंतामणीचा एक राखीव खेळाडू इथे पाहिजे, बॅट्समनचे नाव सांगायला. लवकर लवकर बॅट्समन पाठवा. जरा पळत पळत जावं, एनर्जी दाखवा जरा तुमची. स्पार्टा या संघाकडनं प्रशांत सुर्वे ही बॉलिंगची सुरुवात करतील. प्रशांत जे उत्कृष्ट नावाजलेले गोलंदाज आहेत आणि चिंतामणीकडनं फलंदाजीला उतरले. स्ट्राईकवरती कोण आहे? पक्का थांब थांब पक्का. चिंतामणी या संघाकडनं फलंदाजीला उतरलेले आहेत प्रसाद आणि वेंकी. प्रसाद हे स्ट्राईकवरती असतील आणि नॉन स्ट्राईकवरती असतील वेंकी. 24 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. प्लेयर्स लवकर स्पार्टा, नाही तर तुमच्या संघाकडनं स्कोर मधनं 5 रन मायनस होतील. लवकर सुरू करा लवकर. प्रशांत सुर्वे गोलंदाजीला सुरुवात करतील स्पार्टा या संघाकडनं. स्ट्राईकवरती आहेत प्रसाद चिंतामणीकडनं आणि नॉन स्ट्राईकवरती वेंकी. आणि हा पहिला चेंडू, उत्कृष्ट चेंडू, निर्धाव. पहिला बॉल डॉट बॉल. नाही नाही स्ट्राईकला वेंकी, हा स्ट्राईकला प्रसाद. आणि हा सुंदर स्ट्रोक, षटकार, पहिला षटकार चिंतामणी या संघाकडनं प्रसाद यांनी उचललेला आहे. अशा प्रकारे प्रसाद यांनी स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन केलेला षटकार खेचून आणि धावसंख्या झालेली आहे 6. 2 चेंडू 6 धावा. वेल लेफ्ट, पण पंचांचा निर्णय अंतिम असेल, कोणी वादविवाद घालू नये. दुसरा चेंडू त्यांनी निर्धाव केलाय आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 6. 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, एक चांगला कमबॅक प्रशांत सुर्वे यांच्याकडनं. आता चालू असलेला सामना आहे स्पार्टा विरुद्ध चिंतामणी वॉरियर्स. याच्या नंतरचा सामना आहे टायटन्स विरुद्ध ECS ईगल्स. आणि हा वाईड. धावसंख्या पोहोचलेली आहे 7 वरती. याच्या नंतरचा सामना आहे टायटन्स विरुद्ध ECS ईगल्स. ECS ईगल्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. सुंदर असा कटलेट. धावसंख्या पोहोचलेली आहे 8 वरती. पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू प्रशांत सुर्वे यांच्याकडनं आणि स्ट्राईक वरती आहेत वेंकी. बघूया या पॉवर प्लेचा ते पूर्णपणे उपयोग करतात का. आणि पुढे सरसावून मारलेला बघूया झेल आणि मिस कॅच. आणि उत्कृष्ट झेल झाला असता पण फिल्डर निराशा केलेली आहे. प्रशांत सुर्वे थोडेसे नाखुश, तसंच त्यांचे सहकार्य सुद्धा. आणि अशा प्रकारे 1 ओव्हर संपलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 10. नऊ, माफ करा थोडासा 9 झालाय स्कोर. 9. पहिला षटक संपलेलं आहे, 9 धावा. आणि दुसरा षटक घेऊन येत आहेत सुशांत डावकुरे. उत्कृष्ट गोलंदाज आहेत.
सुशांत. हा स्ट्राईक वरती प्रसाद आहे. वेंकी स्ट्राईक वरती आहेत. एक रन धाव घेण्यात ते स्ट्राईक चेंज होणार आहे ओव्हर झाल्यामुळे. याच्यानंतरचा सामना होणार आहे टायटन्स विरुद्ध ECS ईगल्स. उत्कृष्ट गोलंदाजी तेवढाच उत्कृष्ट चांगला शॉट ग्राउंड स्ट्रोक आणि दोन चोरटी धाव घेण्यात बघूया यशस्वी होत आहेत का. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रसाद आणि वेंकी यांच्यामध्ये एक चांगला प्रतिसाद दिला एकमेकांना. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. इथे काहीच नाही सर. पुढचा चेंडू सुशांत तारफे स्ट्राईक वरती आहेत. आणखी हे नवीन एक शॉट दिल स्कूप हा शॉट निर्मित झालेला आहे पण त्याचा फायदा काय उचलण्यात आलेला नाहीये वेंकी यांना. खूपच अतिडटीचा सामना चिंतामणी विरुद्ध स्पार्टा लेव्हन्स. सुंदर गोलंदाजी सुशांत यांच्याकडनं. लागोपाठ 3 चेंडू त्यांनी डॉट केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 11. 9 चेंडू 11 धावा. चिंतामणी या संघाला अगर मॅच जिंकायची असेल तर त्यांना स्कोअर आहे 14 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. सुंदर स्ट्रोक आणि हा चौकार 4 रन. आणि हा विराट बॉल होता. हा विराट बॉल होता म्हणून त्या संघाला 8 रन मिळण्यात येणार आहे. स्कॉर्पियन्स रोहित विनय भाटे काय स्कॉर्पियन संघाचे वरिष्ठ खेळाडू अजय शिरूर यांचे MKC तर्फे हार्दिक स्वागत. कमला मिल्स टॉस फोटो कमला मिल्स संघाने फोटोशूट साठी यायचंय. स्ट्राईक वरती आहेत वेंकू आणि वाईट. शेवटचा चेंडू 11 चेंडू 21 धावा झालेल्या आहेत चिंतामणीचा. बहुतेक त्या विराट बॉलनी बहुतेक चिंतामणी मॅच मध्ये आलेले आहेत. 13 बॉल 13 रनांची गरज आणि हा उत्कृष्ट गोलंदाजी सुशांत यांच्याकडनं. 12 चेंडू 13 धावांची गरज चिंतामणी या संघाला. 12 चेंडू 13 धावांची गरज. कमला मिल्स या संघाने फोटोशूट साठी यायचंय. आपला जो वॉल लोगो आहे मार्शल कमिटीचा मार्शल नॉकआउटचा तिथे येऊन फोटोशूट करायचं आहे. अमित गाडी अमोल जगताप अमित गाडी जे कर्णधार आहेत कमला मिल्स संघाचे. पुढचे गोलंदाज अमित. स्पार्टा या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत अमित. चिंतामणी या संघाला अगर मॅच जिंकायची असेल तर त्यांना 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. आणि स्पार्टा या संघाला मॅच जिंकायची असेल तर स्ट्राईक वरती आहेत प्रसाद. स्पार्टा या संघाला अगर मॅच जिंकायची असेल तर त्यांनी जास्तीत जास्त विकेट किंवा चेंडू निर्धाव टाकावे लागतील. प्रसाद स्ट्राईक वरती चिंतामणीकडनं 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. आणि हा पहिला बॉल आणि उत्कृष्ट वरती खेचलेला स्ट्रोक बघूया झेल होते का. आणि मिसफिल. थर्डला आउट झालेला आहे.
आणि धावचित झालेले आहेत बॅट्समन तिसऱ्या रनसाठी. पुढचा फलंदाज लवकरात लवकर उतरायचा. चिंतामणी वेंकी आउट झालेले आहेत. धावचित झालेले आहेत वेंकी. बॅट्समन संभाजी. पुढचे फलंदाज आहेत संभाजी जे नॉन स्ट्राईक वरती असतील चिंतामणीकडनं. सॅम म्हणून प्रसिद्ध आहेत चिंतामणीमध्ये. सॅम संभाजी. संभाजी जे नॉन स्ट्राईक वरती असतील आणि स्ट्राईक वरती आहेत प्रसाद. खूपच अतिडटीचा सामना सुरू आहे. 11 चेंडू 11 धावा. 11 चेंडू 11 धावा. स्ट्राईक वरती आहेत प्रसाद. ग्रीन कलरचा डॉट. एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे अमित यांनी. खूपच चांगली गोलंदाजी. वॉट अ लेग ग्लान्स. चांगली फिल्डिंग. खूपच चांगला टीम वर्क स्पार्टा या संघाकडनं. आणि धावसंख्या झालेली आहे 23. 3 चेंडू 23 धावा. चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक अमित त्यांच्याकडनं. याच्यानंतरचा सामना आहे टायटन्स विरुद्ध ईसीएस ईगल्स. ज्यात ईसीएस ईगल्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. टायटन्स 11 यांनी आपली बॅटिंग ऑर्डर्स आत्ताच निश्चित करायची आहे. जराही वेळ घालवायचा नाहीये. चॅलेंजर वगैरे सगळ्या ग्रुपमध्ये. अंकित सिंकल घेतला ना. सॅम नाही प्रसादच आहे ना. प्रसाद स्ट्राईक वरती आहे. शेवटचा बॉल ना. पंच अंपायर शेवटचा बॉल ना. लास्ट बॉल ना. ईसीएस ईगल फिल्डिंग. आणि सुंदर स्ट्रोक. षटकार. व्हाट अ शॉट बाय संभाजी. प्रसाद माफ करा प्रसाद. चिंतामणीला ही मॅच जिंकायची असेल तर 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. धरमपाल उर्फ डीपी. धरमपाल जे स्पार्टा या संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येणार आहेत. 6 चेंडू 3 धावांची गरज. स्ट्राईक वरती आहेत संभाजी. 6 चेंडू 3 धावांची गरज. पेस होता ना.
फोटोशूट करून घ्या ना. येतो ना, बस झालं, तेच पाहिजे मला. उत्कृष्ट गोलंदाजी धरमपाल यांच्याकडनं. 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. याच्यानंतरचा सामना होणार आहे ECS ईगल्स विरुद्ध टायटन्स. स्ट्राईक वरती आहेत संभाजी. 5 चेंडू 3 धावांची गरज. चालला घरी. किशोर शिंदे ना बेटा, किशोर शिंदे. 4 चेंडू 3 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना सुरू आहे. हा ठीक आहे, मी बोलता. स्पार्टा लवकर सुरू करायचे. स्पार्टा तुम्ही खूपच टाइमपास करतायत. पुढचे फलंदाज आहेत संजय, जे स्ट्राईक वरती आहेत. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. हा 3. तीन चेंडू 3 कंटिन्यू 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी. डीपी धरमपाल खूपच कूल माइंडेड खेळत आहेत. प्रसाद मी 2 चेंडू 2 धावांची गरज. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे की कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. ड्रॉ झाली तरी कंपल्सरी चेस. लक्षात ठेवा. चिंतामणी या संघाला 2 चेंडू 2 धावा करावेच लागतील. टाय तरी झाली तरी स्पार्टाच जिंकेल. ही कंपल्सरी चेस आहे. स्ट्राईक वरती आहेत प्रसाद. बघूया आता हे मॅच संपवत आहेत का. 2 चेंडू 2 धावांची गरज. खूपच क्लोज फिल्डिंग, जशी की आपण टेस्ट मॅचेस खेळतोय. बहुतेक हा बीमर किंवा बाउन्सर असेल डीपी कडनं. 2 चेंडू 2 धावांची गरज. आणि अशा प्रकारे चिंतामणी या संघाने मॅच जिंकलेली आहे. खूपच चांगली गोलंदाजी धरमपाल यांच्याकडनं. खूपच चांगली गोलंदाजी. खूपच अटीतटीचा सामना होता. हा ईगल्स फिल्डिंग आहे, टायटनची बॅटिंग आहे. टायटन्स या संघाने लवकरात लवकर बॅटिंगला उतरवायचं आहे आणि एक राखीव खेळाडू माईक चेहरा संपायचा आहे. टायटन्स टायटन्स या संघाने लवकरात लवकर बॅटिंगला उतरायचं आहे. टायटन्स थँक्यू सो मच. चिंतामणी वॉरियर्सने ही मॅच जिंकलेली आहे. एकदम तोंडाचा घास जो थोडा बाजूला जात होता तो फायनली त्यांना मिळालेला आहे. गुड फाईट बॅक डीपी अँड स्पार्टा टीम्स. गुड लक. नेक्स्ट इयर नक्कीच स्पार्टा संघ चांगलं परफॉर्मन्स करेल, पण या वर्षासाठी
इथेच त्यांची जी मॅच